नमस्कार मंडळी, आज आपण कृषी महाविद्यालय लोणी यांच्या अंतर्गत जो रावेचा हा कार्यक्रम चालू आहे आमचा म्हणजे शेवटच्या सेमिस्टरचा. तर त्या माध्यमातून विस्तार शिक्षण या विषयाअंतर्गत आज आपण गावातील प्रगतशील शेतकरी यांची एक मुलाखत आणि युवा शेतकऱ्यांसाठी त्यांचं काय मत आहे याबद्दल आपण ह्या विषयावर आज आपल्या गावातील म्हणजे जे कोराळे गाव आहे त्यातील आपले प्रगतशील शेतकरी श्रीयुत राजेंद्र गायकवाड ह्या काकांची आपण ड्रॅगन फ्रूटबद्दल यशस्वी त्यांनी शेती केलेली त्याबद्दल आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर काका, थोडक्यात तुम्ही तुमचा परिचय द्या आम्हाला. माझं नाव राजीव काशीनाथ गायकवाड, मुक्काम पोस्ट कोराळे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. तर काका, पहिला प्रश्न असा आहे की आज आपल्या परिसरात म्हणजे बऱ्यापैकी इकडं दुग्ध व्यवसाय होता, त्यानंतर पाण्याची टंचाई आहे. तर तुमचं म्हणजे इकडं फळबागेकडे वळण्याचं मेन उद्दिष्ट काय आणि म्हणजे नेमकं तुम्ही असं कोणतं धाडस केलं की तुम्ही पहिले ड्रॅगनकडे वळालात? आता मुळात हॉर्टिकल्चरच्या बाबतीमध्ये आमच्या पूर्ण फॅमिलीचं साधारण 80पर्यंत साधारण 16 ते 17 एकर हॉर्टिकल्चरमध्येच होतं. त्यात डाळिंब होतं, चिक्कू होता, लिंबू होता, आंबा होता, असे विविध प्रकारचे फळबाग होते. आणि सर्व्हिसच्या निमित्ताने पूर्ण वेळ शेतीकडे देता येत नव्हता. मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या गॅपमध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे आमची फळबागा बऱ्याचशा कमी झाल्या. मग त्यानंतर रिटायर झाल्यानंतर डोक्यात एक वेगळं काहीतरी आपण करायचं ह्या हेतूने मी ड्रॅगनची निवड केली. बरोबर. आणि समजा काका, आता आपण ड्रॅगन निवडला, तर मग आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आता ह्या परिसरात हे पीक नवीनच होतं, तर हे पीक निवडताना त्याच्या आधी म्हणजे तुम्ही काही सर्वे केले का, कोणाला भेटी दिल्या का, म्हणजे याचा म्हणजे पूर्वी अभ्यास कसा केला लागवडी आधी? नाही, आता हे खरोखर याचा अभ्यास नव्हताच. हे पिकं सुद्धा पाहिलेले नव्हते. मार्केटमध्ये ठराविक शहरांमध्ये याचे फळं पाहण्यास भेटायचे. म्हणजे हा 20चा कालावधी आपल्या कोरोनाच्या कालावधीमध्ये. आणि सर्व्हिसला असताना महिन्यातून एखादा चक्कर आमचा पंढरपूरला व्हायचा दर्शनाच्या निमित्ताने. तिथं काही स्टॉलवर हे फळं पाहिली होती. तर ते फळाचं थोडीशी उत्सुकता म्हणून त्याची चौकशी केली. तर सर्वसामान्य कुटुंबाला ते खाणं शक्य नव्हतं, कारण 250-300 रुपये किलो त्याचा बाजार दर होता. त्याची माहिती घेतल्यानंतर थोडासा अभ्यास केला. जिथून हा माल येतो त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतले, त्या शेतकऱ्यांपर्यंत गेलो, शेतकऱ्यांकडून पूर्ण माहिती घेतली. त्यांचं क्लायमेट आणि आमच्या इकडलं क्लायमेट, त्यांची सॉईल, आमच्या इकडची सॉईल याचा अभ्यास केला. आणि एक डोक्यात आलं का त्यांचं आणि आपलं सारखंच आहे, आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरलं तर कोणतीही अडचण येणार नाही. साधारण पंढरपूरपासून एक 35 किलोमीटर, 35 ते 40 किलोमीटर सांगोला म्हणून शहर आहे, तालुका आहे पोलाई. तिथलं महेश आजगे यांच्या संग मी ज्यावेळेला आमची ह्या बागाच्या बाबतीत चौकशी झाली, माहिती घेतली, तर अतिशय हुशार माणूस. त्यांनी आमच्या जशी जमिनी आहे तशाच त्यांच्या जमिनी, आणि तिथं पाण्याची परिस्थिती भयानकच आहे सांगोला म्हटल्यानंतर. आणि आमच्याकडं तोपर्यंत निळवंड्याचं पाणी आलेलं नव्हतं. योगायोगाने उन्हाळ्यात ह्या पिकाला पाणी लागत नाही, आणि ती जमेची बाजू म्हणून मी ह्या पिकाकडे वळलो. म्हणजे एकंदरीत त्यांची आणि आपली इथली परिस्थिती सारखीच होती, म्हणून तुम्ही हा निर्णय घ्यायला तयार झाले. त्यानंतर काका, समजा आता आपण ह्यावेळेस आता ही बाग पाहतोय, जवळपास आज आपली यशस्वी बाग या ठिकाणी सेटल झालेली. मग याचं लागवडीचं तंत्रज्ञान आणि वाण निवडताना कोणती काळजी घ्यावी, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली प्रॅक्टिकली कशा केल्या या गोष्टी? नाही, आता याच्यात प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना ह्या क्षेत्रात घुसायचे त्यांनी आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांनी बागा उभ्या केल्या आहेत त्याची पाहणी केली पाहिजे, त्या शेतकऱ्यांचे अनुभव घेतले पाहिजे. आणि थोडंसं भांडवली खर्च ह्या बागासाठी इतर बागांच्या तुलनेने जास्त आहे. म्हणजे पेरू असेल, डाळिंब असेल, यांचा फक्त रोपांचाच खर्च आहे, बाकीचा स्ट्रक्चरचा खर्च 1 वर्षाने केला चालतो. याचं तसं नाही. याचं पहिलं तुम्हाला स्ट्रक्चर उभं करायचं आहे, नंतर रोपं प्लॅन्टेशन करायचं आहे. आता याच्यात 2 प्रकार आहे. माझ्याकडे जी आहे टेलिस पद्धत आहे, याच्यामध्ये घनदाट पद्धतीने रोपांची संख्या आहे. माझ्याकडं ते जे आता मी प्लॅन्टेशन केलं आहे, 2 ओळीतलं अंतर 10 फुटाचं आहे, आणि प्रत्येक रोपातलं 2-2 फुटावर 2 बाजूला 2 मी रोपं लावले. असे एकरामध्ये त्याची संख्या. आता माझं 1.25 एकर क्षेत्र आहे, 5,300 रोपं माझे बसले. दुसरी जी पद्धत आहे पोल आणि प्लेट, सर्वसामान्य शेतकरी कमी खर्चामध्ये पोल आणि प्लेटला प्राधान्य देतात. साधारण एकरामध्ये 700 पोल बसतात,
7-28 रोपं एकरामध्ये. एकरामध्ये पोल आणि पद्धती. आणि त्याचं उत्पन्न थोडंसं कमी, हा हा खर्च कमी आणि उत्पन्न कमी. याच्यात खर्च जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे. म्हणजे ॲव्हरेजने जर तुम्ही पाणी तेवढं देणार आहे, खतं तेवढं देणार आहे, पण याच्यात उत्पन्न त्या पट्टीमध्ये जादा निघतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे जी आपण हाय डेन्सिटी पद्धत density, वापरतो आंब्यामध्ये तशीच हो, पद्धत हो. ही इकडे ड्रॅगन मध्ये. हो, पण याच्यामध्ये एक प्रामुख्याने आहे, हे आता माझं कटिंगचं तुम्ही पाहतच असाल. हा हा कटिंगला याच्यामध्ये अडचणी फार आहे, म्हणजे लेबर जास्त लागतात. हा म्हणजे पोल प्लेटला लेबर कमी लागतात. थोडंसं ती मानसिकता ठेवली पाहिजे. हा, हा. ह्या पद्धतीने करायचं ठरलं तर खर्चाची बाजू थोडीशी सक्षम पाहिजे त्या शेतकऱ्याची. हा 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 नाहीतर मग पोल आणि प्लेट सगळ्यात चांगलं. हा म्हणजे याच्यात आता रोपांची संख्या वाढली तर शूटही वाढत आहे हो. आणि त्यानंतर मग आपल्याला एक एक शूट निवडून तो बाहेर काढायचा हो. आहे. त्यामुळे ते थोडं किचकट आहे. मर्यादित ठेवायचे. हा, हा, आणि हा. काटे असल्यामुळे सहजासहजी लेबर काम करायला नकार देतात. हा म्हणजे ती एक रिस्क आहे बुवा याच्यात ती फक्त. रिक्स आहे. हो. त्यानंतर आता पाहतो का आपण फळबाग म्हटलं, आता जर डाळिंब म्हटला तर तेल्या डांबऱ्या असे जे आजार आहेत याच्यामुळे जवळपास पूर्ण बागा बसतात. आता नुकताच आंब्याचा सीझन चालू झालाय. आता आपण पाहतो की मोर येतो, त्याच्यावर भुरी, करपा या रोगांमुळे पण तिथे एक फेल्युअर येतं. तर तसं आपल्या बागेत म्हणजे कोणती कीड म्हणा किंवा महत्वाचा रोग असेल की ज्याच्यामुळे बागेवर इफेक्ट पडतो, असं काही आढळलं का आपल्याला? नाही, आता याच्यात प्रामुख्याने रोग आणि किडीचं फार काही नाही बरं का. फक्त समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये याला पाण्याचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे. हा 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 आता आपलं 1 फुटावरच मुरुम आहे, अच्छा. म्हणजे डीप सॉईल हा प्रकारच नाही. हा हा आम्ही साधारण 15 दिवसांनी 10 दिवसांनी 10 मिनटं मोटर चालू करतो. साधारण मुळ्यांजवळ एक थोडंसं 2-2, 3-3 लिटर पाणी पडेल एवढी दक्षता घेतो. हा 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 त्याच्यात पाण्याचं प्रमाण जर वाढलं तर पानांची नाश होतो, त्याला सनबर्निंग म्हणतात. हा 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 सगळ्यात महत्त्वाचा आजार आहे त्याला. तर ते नियोजन शेतकऱ्याच्या हातात आहे. पाणी किती द्यायचं, डीप सॉईल असेल तर तुमचं पाण्याचं प्रमाण 15च्या ऐवजी 20 दिवसांनी 25 दिवसांनी तुम्ही करू शकता. पाण्याचं फक्त नियोजन. आणि नंतर मग याच्यामध्ये फळमाशीचं आहे. ज्या वेळेला फ्लावरिंगची सुरुवात होती त्यावेळेला फळमाशी सुरुवातीचं त्याला ट्रॅप वगैरे भेटतात, त्याच्यामुळे त्याची काही भीती नाही आहे. हा हा आणि थिप्स वगैरे त्याला माझ्याकडं ऑर्गॅनिक असल्यामुळे नीम ऑइल, करंज ऑइल याच्यावरच मी जास्त वापर करतो ऑर्गॅनिकमध्ये. त्याच्यामुळे त्याचं मला काही फार विशेष वाटत नाही. आणि एकसारखी जर बुरबुर जर राहिली तर फंजीसाईडचे काही अटॅक येतात. त्याला काही म्हणजे इतर डाळिंबापेक्षा आणि पिरूपेक्षा फार कमी प्रमाणामध्ये याला स्प्रे घ्यावं लागतात. म्हणजे आपण थोडक्यात जर पाहिलं तर म्हणजे याच्यावर केमिकल रेसिड्यूज किंवा इतर ज्या गोष्टी फळ काढ असतो त्या खूप कमी प्रमाणात फार, आहे. फार. म्हणजे अल्प प्रमाणात. आजार आणि किडीचा पण एवढा काही प्रादुर्भाव इतकं नाही. नाही, इतकं. आता हे झालं का आता तुम्ही बोलताना बोलले की तुम्ही बऱ्यापैकी ऑर्गॅनिकचा वापर करतात, तर मग याचं खतांचं नियोजन कसं केलंय तुम्ही ऑर्गॅनिक आणि केमिकलच्या माध्यमातून? आता मी काय केलं आहे, पहिल्या वर्षी नाही पण दुसऱ्या वर्षी आहे ना, स्लरीचा टँक आणलेला आहे. हा 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 त्या स्लरीच्या टँकमधून फिल्टर होऊन स्लरी बाहेर येते. बरोबर. आणि मी त्यातून साधारण आता तो टँक माझा 1100 लिटर कॅपॅसिटीचा आहे. साधारण त्याच्यामध्ये 800 लिटर मला स्लरी भेटते. त्यातलं मी आठवड्याला 200 लिटरची स्लरी ड्रिपमधून पाण्याबरोबर बागाला सोडत असतो. हा हा त्याच्यामध्ये स्लऱ्या बऱ्याच प्रकारचे आहे. मग तुमचं गावरान गाईचं शेण असेल, गोमित्र असेल, डाळीचं पीठ असेल, गूळ असेल, याची एक स्लरी. हा 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 एक झाला भाग. त्याच्यानंतर मग दुसऱ्या स्लऱ्या बॅक्टेरिया हा हा आपल्या, मग त्या बॅक्टेरियाच्या वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या एक स्लरी. म्हणजे अशा स्ट्रेंथनुसार त्याच्या वेगळ्या वेगवेगळ्या स्लऱ्या आपल्याला त्या पिकाच्या याच्यामध्ये. आता ज्या वेळेला हार्वेस्टिंग पीक येतं त्यावेळेला मी पेंडीची स्लरी सोडतो. त्याच्यामुळं फळाला शायनिंग आणि फळाची वजन वाढल्या जातं, परिपक्वता चांगली वाढते. अशा पद्धतीने त्याचं नियोजन राहतं, शेड्यूल राहतो ते. आणि हार्वेस्टिंग त्याची 1 महिन्याला साधारण 30 ते 35 दिवसामध्ये हार्वेस्टिंग, फ्लावरिंग पासून तर हार्वेस्टिंग पर्यंत फळाची हा हा साधारण 35 दिवसामध्ये ते हार्वेस्टिंगला येतं फळ. म्हणजे थोडक्यात बघा का आता आपण जसं केमिकल म्हणजे खतं वापरतो, म्हणजे जसं आपण शेवटी 10-26-26-0-52 फळाच्या वेळेस सोडतो, म्हणजे तसं हे स्लरीचं शेड्यूल आहे नाही, की सुरुवातीला कसं आणि त्यानंतर फळांच्या वेळेस आपण चेंज करतो बुवा. नाही, आता मी जे ऑर्गॅनिकचं सांगितलं हे साधारण 65 ते 70% आहे. हा 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 आणि 25 ते 30% केमिकल आपण सोडतो. केमिकलचं कसं आहे, थोडंसं लवकर रिझल्ट आहे. बरं. ऑर्गॅनिकला थोडंसं स्लो मोशन आहे. हा 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 त्याच्यामुळं असं जर वाटलं फ्लावरिंग तर जरा थोडंसं शूट कमी निघू राहिले हा हा त्यावेळेला मग 13
13-40-13 हा हा हे सोडलं म्हणजे मग फ्लॉवरिंग चांगल्यापैकी येतं. म्हणजे केमिकलचा वापर म्हणजे फ्लावरिंग वरनं करतो आपण. म्हणजे- जर यावेळी शूट कमी आल्या तर सोडायचं, नाही तर मग काही गरज नसते. पानाची डिफिशियन्सी, झाडांची डिफिशियन्सी, हा, हा. फळांची डिफिशियन्सी. आता बोरॉन सोडलं तर डिफिशियन्सी, काही क्रॅक वगैरे जातात. कॅल्शियम बोरॉन हे सोडावंच लागतं. काय साईज जर वाढली तर ते क्रॅकिंग सुद्धा जातात. बरोबर बरोबर. मग त्यासाठी मला केमिकलमध्ये घुसणं भागच आलं. हा हा बोरॉन आणि कॅल्शियम हे काही प्रमाणामध्ये मला खालून न द्यावं लागतं आणि वरून स्प्रेमधून न द्यावं लागतं. म्हणजे तरी साधारण आपला काय रेशो का ऑर्गॅनिकचा? साधारण मी सांगितलं ना 65% माझं ऑर्गॅनिकमध्ये आहे आणि हा 30 ते 35% केमिकलमध्ये. म्हणजे बऱ्यापैकी आपला जर ऑर्गॅनिक हा काढायचं 100% तर तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये नाही जाऊ नाही, शकत. तेच. तुम्हाला काही प्रमाणामध्ये केमिकल वापरावंच लागेल. हा हा हा. त्यानंतर आता काका तुम्ही सांगितलं फ्लावरिंगचं, मग याचा सीझन कधी असतो? नाही आता याचं नॅचरली याला काय जसं डाळिंब असेल पिवळं असेल छाटणी केली म्हणजे फ्लावरिंग चालू होती, हा हा तसा हा प्रकार नाही. हा नैसर्गिक आहे. साधारण मे एंडिंगला आभाळ निघायला सुरुवात झाली. साधारण 25 मे पासून आभाळ निघायला सुरुवात झाली काही याला फ्लावरिंगला सुरुवात होते. आणि साधारण हा 6 महिन्याचा पिरियड असतो. हा हा साधारण नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत. आणि दिवस लहान व्हायला सुरुवात झाली हा 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 का त्यावेळेला फ्लावरिंग स्टॉप येणं बंद होतं. मग त्याचा पुढचा काळ तो 5 महिन्याचा पूर्ण विश्रांतीचा राहतो. हा रेस्टिंग रेस्टिंग म्हणजे साधारण जसं आपला ब्रह्मकमळाचा तो पिरियड हो, असतो हो. सेम तसं श्रावणाच्या आधी पाऊस वगैरे होता तेव्हापासून चालू होतं. बरोबर. त्यानंतर काका आता म्हणजे साधारण एका एकरासाठी याचं उत्पादन कसं आहे, म्हणजे त्याला बेसिक खर्च पहिल्या वर्षाचा आणि म्हणजे त्याचा थोडक्यात एक रेशो काय निघतो कॉस्ट बेनिफिट, म्हणजे रुपया टाकल्यावर आपल्याला कितीपर्यंत येतो? आता सुरुवातीचं जर म्हटलं तर शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे त्याच्यावर आता वैयक्तिक माझं जर सांगायचं जर ठरलं तर हे साधारण 1.25 एकरामध्ये मी 14 टेलर शेणखताचे घेतले होते. हा हा आणि जसं मातीचे बेड होतात तसे मी बेड तयार केले शेणाचे. त्यानंतर लहान ट्रॅक्टरने त्याच्यावर माती टाकून बेड तयार केले. त्याच्यामध्ये मग सुपर फॉस्फेट असेल, लिंबोळी पेंट असेल हा हा आणि ऑर्गॅनिकचे माझे काही खते Basal dose भरून वगैरे ते घेतलं. भरून घेतले. नंतर रोपं मी 2 प्रकारच्या माझ्या व्हरायटी आहे. एक जम्बो रेड आहे आणि एक सी व्हरायटी ही मी हैदराबादहून आणली आणि जम्बो रेड ही सांगोल्याहून आणली. आणि दोघं रोपांमध्ये किमतीचा काय फरक? नाही मग आता जम्बो रेडचं मला घरपोच 35 पर्यंत पडलं एक रोपाची किंमत. हा हा आणि सी व्हरायटीची त्यावेळेला 70 ते 75 पर्यंत घरपोच रोपं अच्छा पडले अच्छा. होते. आणि उत्पन्नाचा विषय झाला तर पहिल्या वर्षी 11 महिन्यामध्येच माझं उत्पन्न झालं होतं हा 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 चालू. पण त्यावेळेला फार माहिती नसल्यामुळं 1.5-2 टनापर्यंत मला पहिल्या वर्षी उत्पन्न भेटलं होतं. या एकरात ना हो एवढ्या 1.25 एकरामध्ये. हा 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 नंतर दुसऱ्या वर्षामध्ये मला म्हणजे आता हार्वेस्टिंग आता 3 महिन्यापूर्वीच माझी संपली तर त्यावेळेला 14.5 टनापर्यंत माझं उत्पन्न भेटलं. अरे वा, म्हणजे चांगला रिझल्ट भेटला. आणि रेट ह्या वर्षी पानकळ्याचं सुरुवात लवकर असल्यामुळं फ्लावरिंग लवकर होती, मार्केटला माल लवकर गेला. 2 पैसे त्यावेळेला चांगले भेटले. हा 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 आणि सरासरी माझं 65 ते 70च्या दरम्यान मला उत्पन्नाचे पैसे मिळाले म्हणजे टोटल. आणि हायस्ट आणि लोअर रेंज कशा असं आणि आता हायेस्ट माझं 120 पर्यंत 125 पर्यंत गेलं होतं. हा 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 आणि लोएस्ट मध्ये 65 पर्यंत गेले. हा हा म्हणजे त्या रेंज मध्ये गेलं. हे काही 50 हा 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 आणि लोएस्ट मध्ये 65 पर्यंत गेले. हा हा म्हणजे त्या रेंज मध्ये गेलं. हे काही 50 बारीक जर असेल 200 आतला तो 50 सुद्धा गेलेला आहे. साधारण 200 प्लसचा जो माल आहे हा 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 तर त्याला थोडेसे मार्केट चांगलं भेटतं. आणि माझं मार्केट हे बाहेरच म्हणजे आमच्या राहत्यामधून ट्रान्सपोर्टच्या गाड्या सुरतला जाणार आहे. हा 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 इथून त्यांचे व्यापारी आहे ते आपल्याला कॅरेट देतात. त्या कॅरेटमध्ये आपण माल भरायचा, त्यांच्याकडे पोच करायचा आणि ते दुसऱ्या दिवशी मार्केटला पाठवतात. अच्छा. आणि मग याच्यात ग्रेडिंगच्या पद्धतीत का काही? ग्रेडिंगच्या पद्धती एक आहे. 200 ग्रॅमच्या आतला हा एक म्हणजे त्याला चुरा म्हणतात आमच्या भागामध्ये. ते चुरा लोकलला घेतात, इथं व्यापारी स्वतः येतात लोकलला, ते घेऊन जातात. हा 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 मग साधारण 200 ते 300-400 ग्रॅमचे एक साईज आणि 400च्या 500च्या पुढची एक साईज, असे 3च फक्त माझ्याकडे ग्रेड केले जातात. हा हा म्हणजे त्या पद्धतीने व्यापाऱ्यांची डिमांड जशी असेल तशी. आणि आता काका सीझन संपल्यानंतर मग याचं पुढचं नियोजन कसं आता रेस्ट पिरियड मध्ये सगळ्यात महत्वाचं काम तेच आहे. याला परत बेसल डोस वगैरे रेस्ट पिरियड मध्ये भरले जातात. हा हा मग काही केमिकलचे काही मग 10-26 असेल, सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल, लिंबोळी पेंट असेल, हा 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 मायक्रो न्यूट्रियन्स असेल, याचं काही प्रमाण घ्यायचं आणि मिक्स करून मग ते सर घेऊन टाकून द्यायचे आणि परत
बुजवून टाकायचं. हा हा हा. आणि पाण्याचं प्रमाण आता इथून पुढं कमी होईल. आतापर्यंत चांगलं, आता थोडीशी हीट वाढायला लागलं. 30-32च्या पुढं टेम्परेचर सुरुवात झाली का मग पाण्याचं प्रमाण थोडं थोडं कमी करीत चालायचं. कमी करत आणि मे मध्ये तर एकदमच कमी राहील. एप्रिल मे मध्ये हीट जास्त राहते, हा हा. त्यावेळेला अतिशय कमी राहतं. मग त्यावेळेला 15 दिवसातूनच फक्त झाडं फार ताणावं असं दिसतात आपल्याला ट्रेसमध्ये गेल्यासारखं. त्यावेळेला मग आपण एक थोडंसं प्रमाण वाढवायचं. हा हा. पण ते बी आपण लहान मुलाला जसं चमच्याने पाणी देतो त्या पद्धतीने म्हणजे पाणी आता द्यायचं. डायरेक्ट बंद केलं असं तर हळूहळू चालू एकदम करायचं. टप्प्याटप्प्याने हा. कमी कमी करायचं. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं का म्हणजे इतर फळबागेपेक्षा हिला फक्त पहिल्या पाण्याचं वर्षाचा नियोजन. आणि फाउंडेशनचा खर्च आहे फक्त. सुरुवातीला हो. आणि त्यानंतर म्हणजे खर्च एकदम प्रमाणात आहे. मग नाही खर्च मग तुमचं काय राहणार आहे, खतांच्या बाबतीत आणि स्प्रेच्या हा, बाबतीत हा, एवढाच खर्च राहणार आहे. बाकीचं स्ट्रक्चरचा तर खर्च तुमचा आता हे 25 वर्षाचं लाईफ आहे. याला ना? ऑर्गॅनिक मध्ये जर गेलं तर याचं लाईफ आणखीन वाढू शकतं. हा हा काय हा. आता ह्या आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमाण फार कमी आहे याचं. अच्छा. आता महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर सोलापूर पट्ट्यामध्ये, सांगली सातारा या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी बागांचं वाढलेलं आहे. तसं जर मग गुजरात वगैरे कच्छ एरियामध्ये पटेल कंपनीच्या 40 आणि 50 एकराचे प्लॉट आहे. अरे वा. त्यांचं पूर्ण ते खर्चाचं एकदम ते तगडा राहतो त्यांचा. हा हा नेट वगैरे त्याला सावलीसाठी करतात. आपण तेवढा खर्च नाही करू शकत. हा हा. आणि त्यांचं कसं आहे भांडवल असल्यामुळे ते काही कमी जास्त करीत नाही. एकदा निर्णय घेतला का ते करून टाकतात. हा हा हा. आणि आपलं कसं आहे भांडवलामुळे आपण काही गोष्टी थांबतो. हा म्हणजे जसं आपली परिस्थिती त्यानुसार. मग त्यावेळेला आम्ही उन्हाळ्यामध्ये ना त्याला पावडर मी आणलेली सिलिकॉनचा स्प्रे घेतो पावडरीचा. हा हा. त्याच्यामुळे टेम्परेचर झाडांचं कमी होतं. कोटिंग केली जाते म्हणजे मेंटेन हा. राहतं ते. म्हणजे ते परावर्तन होतं हा, ना, हा, रिफ्लेक्ट होतं ना ते सूर्यकिरण, त्याच्यामुळे जास्त ते गरम होत नाही पानं वगैरे. आता काका हे आपण सगळं म्हणजे जवळपास आपण लागवडीपासून तर आतापर्यंत सगळं बघितलं. आता आमचा शेवटचा प्रश्न असा आहे की आता या नाविन्य प्रयोगाबद्दल आता समजा आता आम्ही युवा शेतकरी जे कृषी दूत म्हणून काम करतोय किंवा आता तुम्ही बोलले की जे रिटायर झालेले असतात एका चांगल्या पोझिशनला असतात त्यांची पण इच्छा असते की पुढे जाऊन शेती करावी. तर तुम्ही थोडक्यात याबद्दल त्यांना काय सल्ला देणार? नाही आता एक मानसिकता त्या शेतकऱ्याची खर्च करण्याची पहिली पाहिजे. हा हा हा. आणि त्यांनी निश्चय एखाद्या शेतकऱ्याचं यूट्यूबवर पाहिलं किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे जाऊन त्यांनी भेट दिली म्हणून लगेच ते डोक्यात घ्यायचं नसतं. हा हा. त्यांनी परिसरामध्ये असल्या बागा तर पाहायच्या, परिसरात नसल्या तर बाहेरच्या बागा त्याचे बारकावे शोधले पाहिजे. वर्षभर तर त्याचा अभ्यासच केला पाहिजे. त्याचं कटिंग कशी केली जाते, त्याचे बेसल डोस कसे घेतले जातात, त्याचे खतं औषधं काय वापरले जातात, उन्हाळ्यात कशा पद्धतीचं नियोजन केलं जातं. आणि शेवटचा टप्पा म्हणजे मार्केटिंगचा. हा हा. कटिंगपासून तर मार्केटिंगपर्यंत कशा पद्धतीने मार्केटिंग केलं जातं हा अभ्यास पूर्ण 1 वर्ष त्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे आणि नंतर त्यात घुसलं पाहिजे. पण एक आहे डाळिंबापेक्षा आणि पिवळोपेक्षा नक्कीच 2 पैसे त्या शेतकऱ्याला जादा भेटतात. कमी श्रमामध्ये रिस्क पण कमी आहे. कमी कमी कमी. डाळिंबामध्ये तर आता मी डाळिंबाचे रोप आणले पण माझी इच्छा नाही डाळिंबाची. मला याची आता रक्त लागलं आहे. तर आता चाललंय नवीन काहीतरी आणखी जोड म्हणून मी डाळिंब सुद्धा करतोय. या 15 दिवसामध्ये 650 रोप आणलेले. म्हणजे ज्यांना भविष्यात फळबाग करायची आणि याचं बाय प्रोडक्ट आता त्या सांगोल्यामध्ये आता ज्यांच्याकडून मी रोप आणले त्यांचे 22 एकराचा प्लॉट आहे. त्यांनी आता जाम जेली चालू केली, काही ठिकाणी बियर सुद्धा चालू झाले आहे. तो भांडवली खर्च आहे. आता हा कसा आहे ग्रुपमधला जर त्या गावामध्ये 10-20 शेतकरी एकत्र आले आणि ग्रुपने जर शेती जर केली साधारण 25-30 एकराचा प्लॉट असेल त्यांना हे बाय प्रोडक्ट करायला अडचण येणार नाही. आणि कोऑपरेटिव्ह संस्था आपण जर केली तुम्हाला गव्हर्नमेंटकडून त्याला सबसिडी सुद्धा भेटते. बरोबर बरोबर. पण ते ग्रुप पाहिजे मोठा. म्हणजे सामूहिक शेतीला हा एक चांगला पर्याय. हा म्हणजे तो ग्रुप झाला पाहिजे. साधारण 50 एकराचं जे क्षेत्र असेल तर तुम्ही यातून मार्केटमध्ये काय गरज आहे ते शोधून तुम्ही बाय प्रोडक्ट करू शकतात. जॅम जेलीचं कॉमन आहे, कुणीही करू शकतं, त्याला काही भांडवली खर्च नाही. पण बियर सारखं असेल किंवा इतर काही उत्पादन असेल त्याचे ते जर करायचं असेल तर तुम्हाला भांडवली खर्च जास्त आहे. मग त्याला क्षेत्र बी त्या पट्टीत लागेल तुम्हाला. तर धन्यवाद काका. म्हणजे तुम्ही आज आम्हाला पण मार्गदर्शन केलं आणि या माध्यमातून म्हणजे हा जो आमचं प्रात्यक्षिक होतं तर याचा हेतूच ते होता की एखाद्या प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत घेऊन इतर शेतकऱ्यांना त्याच्यातनं काय शिकायला मिळेल. तर या आजच्या आपल्या सेशनमध्ये म्हणजे तुम्ही एकदम टॉप टू बॉटम पुरेपूर माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. आणि या ठिकाणी आपण थांबू.